Brought to you by Techno Mobile. Discover new horizon. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला आहे. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात आणि या वयात देखील पवार साहेब काम करतात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे हे दोघेही देखील संवादात चांगले नाहीत. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलंय. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आहे. त्यांना झोप लागत नसेल. राऊतांची टीका. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो त्यांना घेऊन पुढे निघालोय. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जूनमध्येच होण्याची शक्यता आणि जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता आहे. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवलाय. लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी वळवलाय. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. हगवणेचे वकील विपुल दुशींवर गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय. मारहाण प्रकरणी 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा संताप. तर बार असोसिएशननं विपुल दुशी यांनी सनद रद्द करावी. दमानिया यांची मागणी. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवण्यांचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय. वडेट्टीवारांचं वक्तव्य. फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. चव्हाणला पकडलंय. त्याच्याजवळ 2 बंदूक आहेत. फेक कॉल करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलंय. निलेश चव्हाणचा सध्या पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटकमध्ये देखील शोध आणि पोलिसांच्या 6 पथकांकडून शोध सुरू आहे. निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार आहे. पोलिसांची माहिती, मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाईल. कसपटे परिवाराकडून हगवण्यांना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर आला. लग्नात हुंड्यात कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिलेली होती. पुण्यात भाजप आमदाराच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न. भीमराव तापकीरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक झाली आहे. तापकीरांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीमध्ये दौऱ्यावर आहेत. कृषी विद्यापीठाच्या परिषदेत मुख्यमंत्री उपस्थित राहतील. भाजपकडून कृतज्ञता सोहळ्याचंही आयोजन. अमित शहा आज आणि उद्या काश्मीर दौऱ्यावर. काल शहांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतल्यानंतर दौऱ्याला महत्त्व आहे. आज गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला आहे. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात आणि या वयात देखील पवार साहेब काम करतात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे हे दोघेही देखील संवादात चांगले नाहीत. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलंय. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आहे. त्यांना झोप लागत नसेल. राऊतांची टीका. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो त्यांना घेऊन पुढे निघालोय. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जूनमध्येच होण्याची शक्यता आणि जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता आहे.
राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवलाय. लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी वळवलाय. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. हगवणेचे वकील विपुल दुशींवर गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय. मारहाण प्रकरणी 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा संताप. तर बार असोसिएशननं विपुल दुशी यांनी सनद रद्द करावी, दमानियांची मागणी. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवण्यांचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय, वडेट्टीवारांचं वक्तव्य. फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. चव्हाणला पकडलंय, त्याच्याजवळ 2 बंदूक आहेत. फेक कॉल करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलंय. निलेश चव्हाणचा सध्या पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटकमध्ये देखील शोध आणि पोलिसांच्या 6 पथकांकडून शोध सुरू आहे. निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार आहे. पोलिसांची माहिती, मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाईल. कसपटे परिवाराकडून हगवण्यांना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर आला. लग्नात हुंड्यात कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिलेली होती. पुण्यात भाजप आमदाराच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न. भीमराव तापकीरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक झाली आहे. तापकीरांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीमध्ये दौऱ्यावर आहेत. कृषी विद्यापीठाच्या परिषदेत मुख्यमंत्री उपस्थित राहतील. भाजपकडून कृतज्ञता सोहळ्याचंही आयोजन. अमित शहा आज आणि उद्या काश्मीर दौऱ्यावर. काल शहांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतल्यानंतर दौऱ्याला महत्त्व आहे. आज गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला आहे. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात आणि या वयात देखील पवार साहेब काम करतात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे हे दोघेही देखील संवादात चांगले नाहीत. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलंय. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आहे. त्यांना झोप लागत नसेल, राऊतांची टीका. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो त्यांना घेऊन पुढे निघालोय. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जूनमध्येच होण्याची शक्यता आणि जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता आहे. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवलाय. लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी वळवलाय. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. हगवणेचे वकील विपुल दुशींवर गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय. मारहाण प्रकरणी 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा संताप. तर बार असोसिएशननं विपुल दुशी यांनी सनद रद्द करावी, दमानियांची मागणी. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवण्यांचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय, वडेट्टीवारांचं वक्तव्य. फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. चव्हाणला पकडलंय, त्याच्याजवळ 2 बंदूक आहेत. फेक कॉल करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलंय. निलेश चव्हाणचा सध्या पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटकमध्ये देखील शोध आणि पोलिसांच्या 6 पथकांकडून शोध सुरू आहे. निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार आहे. पोलिसांची माहिती, मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाईल. कसपटे परिवाराकडून हगवण्यांना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर आला. लग्नात हुंड्यात कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिलेली होती.
पुण्यात भाजप आमदाराच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न. भीमराव तापकीरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक झाली आहे. तापकीरांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीमध्ये दौऱ्यावर आहेत. कृषी विद्यापीठाच्या परिषदेत मुख्यमंत्री उपस्थित राहतील. भाजपकडून कृतज्ञता सोहळ्याचंही आयोजन. अमित शहा आज आणि उद्या काश्मीर दौऱ्यावर. काल शहांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतल्यानंतर दौऱ्याला महत्त्व आहे. आज गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर मॉकड्रिल पुढे ढकललेलं आहे. 5 राज्यांमध्ये होणारं मॉकड्रिल पुढे ढकललंय. आज हरियाणामध्ये होणारं मॉकड्रिल देखील पुढे ढकललंय. 5 राज्यांमध्ये पुन्हा मॉकड्रिलचा आदेश देण्यात आले. 3 जूनला पंजाबमध्ये एक सराव होणार आहे आणि इतर राज्यांमधील मॉकड्रिलच्या तारखा लवकरच जाहीर होतील. शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज आहे. लक्षवेधी हल्ले पहिल्यांदा मोदी सरकारनं केल्याचा थरूर यांचा दावा. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं पनामा दौऱ्यावेळचं हे विधान. रशियाकडून युक्रेनला शांतता चर्चेसाठी पुढील फेरीचा प्रस्ताव. 16 मे रोजी झालेल्या चर्चेमध्ये युद्धबंदीवर एकमत झालेलं नाहीये. 2 जून रोजी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चेसाठी पुढील फेरीचाच प्रस्ताव असेल. यूपीच्या हापुडामध्ये लॉरेन्स गँगच्या शार्प शूटरचा एन्काउंटर झाला. दिल्ली पोलीस आणि यूपी स्पेशल टास्क फोर्स करून शूटरचा खात्मा करण्यात आला. एन्काउंटर झालेल्या नवीन कासनावार, हत्या, चोरीसारखे 20 गुन्हे आहेत. छत्तीसगडमधील दंडकारण्य म्हणून संबोधलं जाणारं बस्तर नक्षलमुक्त क्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे. तर केंद्राच्या नक्षल प्रभावित भागाच्या यादीतून बस्तरचं नाव हटवण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा मोठा निर्णय. देशभरामध्ये 1300 कोरोना रुग्णांची नोंद. केरळमध्ये सर्वाधिक 486 रुग्ण, तर महाराष्ट्रात 383 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 वर्षानंतर कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे आणि वाढत्या कोविड रुग्णांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली जाते. कोविड चाचण्यांमध्ये कोविड होण्याचे प्रमाण 11% आहे. राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सौम्य वाढ. मे महिन्यामध्ये 346 कोविड रुग्णांची नोंद. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. कल्याणमध्ये पुन्हा कोविडचा शिरकाव. एका महिलेचा मृत्यू. कल्याणमध्ये 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुढील 24 तासात विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारासह घाट परिसरातील इतर जिल्ह्यांना पावसाचा इशारा. तर आज राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालवा दुरुस्तीची पाहणी केली जाते. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्याची माहिती आहे. रत्नागिरीतील शिळे धरण 100% भरलंय. गेल्या 8 दिवसांमधील पावसामुळे पाणलोट क्षेत्रात वाढ झाली. शिळे धरण भरल्यानं रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोल्हापूरकरच्या इचलकरंजीमधील कल्लोळ बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आता आलेलं आहे. 2 TMC क्षमतेच्या बंधाऱ्यासाठी 32 कोटींचा खर्च आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीवरील म्हैसाळा बंधारा पाण्याखाली गेलाय. मासे पकडण्यासाठी तरुणांची गर्दी. सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणारा हा शेवटचा बंधारा आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यामधील पानेगावमध्ये शेतकऱ्याची विहीर ढासळली आहे. विहिरीचं काम सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे विहीर ढासळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत. तर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRFची एक टीम तैनात करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 9 दिवसात झालेल्या पावसानं 753 गावातील 17,154 शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांचे केळी आणि फळबागांचं मोठं नुकसान. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान. आमदार रामदास समराम यांच्याकडून नुकसानीची पाहणी. पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्यामध्ये 38 मंडळांमध्ये अतिवृष्टी. 19 दिवसात सरासरी 147.3 मिलीमीटर पावसाची नोंद. तर उदयपूर मंडळामध्ये सर्वात जास्त 112.5 मिलीमीटर पावसाची नोंद. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान. कांदा सडल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर. कांद्याच्या भोवती तळ साचलंय. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान. घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. सोलापूरच्या पंढरपूरमधील शिवाजी चौक ते चौफाळा परिसर जलमय. व्यापाऱ्यांचं नगरपालिकेला श्रद्धांजली वाहून संतप्त आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. सोलापूरच्या करमाळ्यातील ठाकरे गटाची मागणी आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रयास भोसलेंनी घेतली केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची भेट. पश्चिम महाराष्ट्रातील फळबागांनी अनुदान देण्याची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्हाप्रमुखपदी अमर पाटील यांची नियुक्ती. अमर पाटील हे विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते. गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र लढणार. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेस निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका नव्या आरोपीचा समावेश. ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्यानं शुभम नेप्तेला अटक झाली आहे. तालमवाडी पोलिसांकडून अटक झाली आहे. अमरावती शहरामध्ये पुढील 6 दिवस राहणार वीज पुरवठा बंद. महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित विभागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचं उघड झालंय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला कारणादाखवा नोटीस दिली. सुट्टीच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याची मुख्याध्यापकांकडून पोर्टलवर कबुली देण्यात आलेली आहे. तर अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले कंपनीमध्ये कामगारांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून आता चिमणीवर चढून हे आंदोलन केलं जात आहे. अनधिकृत बांधकामाविरोधात सासूसुनेचं केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण. 2023 पासून अनधिकृत बांधकामाची तक्रार करूनही कारवाई होत नाहीये. 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यानं लावली आहे बारला आग. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. ITI सिग्नल परिसरातली घटना आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गावर वाहनांचा भीषण अपघात. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. सोलापूर हैदराबाद महामार्गावरील सोलापूर टेक्सटाईल दुकानाबाहेर घडलाय अपघात. नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यादेखत युवकाचा खून. आठवडे बाजारामध्ये वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या युवकाचा किरकोळ कारणावरून खून झाला. नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास असं 19 वर्षीय युवकाचं नाव. यवतमाळच्या आर्णीमध्ये तरुणीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला बेड्या. आशिष तलमले असं आरोपीचं नाव आहे. आरोपीनं पायी चाललेल्या तरुणीचं अपहरण करत अत्याचार केलेला होता. बीडच्या केकनूर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 7 ठिकाणी चोरीच्या घटना. पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला 6 दिवस लावल्याचा फिर्यादींचा आरोप आहे. कल्याणमध्ये गुन्हेगारांचा धिंगाणा. नकली पिस्तूल दाखवत हप्ता मागितल्याची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली म्हणून आरोपीनं तक्रारदाराच्या घरावर दगडफेक केली आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसह 13 अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस. निराधार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 10 जूनला सुनावणी. 4 किलो गांजासह मनसेचा भिवंडी शहर उपाध्यक्षास अटकेत. तर भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई. राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ. गोंदियाच्या तिरोडा तुमसर मार्गावर भीषण अपघात. भरधाव ट्रेलरच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू. नागपुरात सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले 3600 कॅमेऱ्यांपैकी 1500 कॅमेरे बंद आहेत. शहरातील विविध विकास कामांसाठी सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती. श्री बसवावरूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामी यांचं निधन. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यात ईश्वरानंद महास्वामींचे लाखो भक्तगण आहेत. गोंदियात खरीपासाठी केवळ 26% पीक कर्जाचं वाटप. जिल्हा बँकेची आघाडी. 754 कोटी रुपये वाटपाचं उद्दिष्ट आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची गर्दी. नंबर लावण्यावरून महिलांमध्ये हाणामारी. महिलांच्या लांबच लांब रांगा. भंडारा जिल्ह्यात 19,218 वाहनधारकांनीच बसवली हायक सिक्युरिटी नंबर प्लेट. जिल्ह्यात 2019 आधीच्या 2,62,243 वाहनांची नोंद. बीडच्या वडवणी तालुक्यात चिंचाळा ते कुसपा रस्त्यावर माती मिश्रित मुरुम. तर पावसामुळे रस्ता चिखलमय. दुचाकी स्लिप होत असल्यानं अपघाताचे प्रमाण वाढले. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.